हिंगोलीचे माजी विधान परिषद सदस्य रामराव वडकुते यांना भाजपकडून राज्यसभेची लॉटरी लागणार आहे. त्यांना तातडीनं मुंबईत बोलावण्यात आलंय. त्यानुसार वडकुतेंचं भाजपचे पदाधिकारी बुधवारी आज दिनांक 4 रोजी मुंबईला रवाना झालेत. त्यामुळे हिंगोलीला राज्यसभेचा खासदार मिळणार आहे. माजी विधान परिषदेचे सदस्य वडकुते धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. यापूर्वी ते राष्ट्रवादीमध्ये होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास महामंडळावर सन 2002 मध्ये वर्णी लागली होती. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीनं 2004 मध्ये हिंगोली विधानसभेतून उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतरही त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांची विधान परिषदेवर राष्ट्रवादीच्या कोट्यातून वर्णी लावली. सन 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपकडून कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी भाजपात राहणंच पसंत केलं. भाजपाच्या हिंगोली लोकसभा प्रभारी तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. दरम्यान त्यांचं राजकीय पुनर्वसन होणार की नाही याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आता राज्यसभेसाठी वडकुते यांच्या नावावर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानुसार आज त्यांना तातडीनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईत पोहोचण्याचे आदेश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेत. त्यानुसार वडकुते हे तातडीनं मुंबईकडे रवाना झालेत. त्यामुळे यावेळी त्यांचं राजकीय पुनर्वसन होऊन त्यांना राज्यसभेची लॉटरी लागणार आहे. तर जिल्ह्यासाठी राज्यसभेचा खासदार मिळणार असल्यानं जिल्ह्यात भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय.